हॅलो एव्हरीवन. जर तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार असाल किंवा ऑलरेडी इंजिनिअरिंग करत असाल, तर आहे का नाही तुमच्यासाठी स्किल्स ह्या टेक्निकल असो किंवा नॉन टेक्निकल असो, ह्या खूप मॅटर करतात. तुमच्या प्रत्येक जॉब रोलसाठी वेगवेगळ्या स्किल्सची रिक्वायरमेंट असते. आणि आता बघा, तुम्हाला सगळ्यात अगोदर हे माहित पाहिजे की आपण स्किल का शिकतोय. सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट क्लिअर असली पाहिजे की जी आपण स्किल शिकायला जाणार आहे आपण ती का शिकतोय. आता बघा, काही काही मुलं असतात जे ऑनलाईन काहीतरी कोर्स बघतात, युट्यूबवरती काहीतरी ऍड वगैरे बघून किंवा कॅम्पसमध्ये काहीतरी कोणाचं तरी ऐकून ते एखादी स्किल शिकायला जातात. पण खरंच ती स्किल त्यांच्या हेल्पफुल आहे का? त्यांना ती जॉबमध्ये ॲक्चुअली हेल्प करणार आहे का? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि काही-काही स्किल्स अशा असतात, ज्या तुम्हाला ॲक्चुअल जॉबमध्ये हेल्प करत नाहीत. पण तुमचा जो ड्रीम जॉब असतो ना, तो जॉब घेण्यासाठी मदत करतात. आता मी तुम्हाला आहे ना, माझ्याच एक्झाम्पलने तुम्हाला हे समजवतो. बघा, मी लास्ट इयरला जेव्हा मी पास आउट झालो इंजिनिअरिंगमधनं, त्यावेळेस आहे का नाही एका कंपनीमध्ये ॲज अ क्वालिटी अश्युरन्स इंजिनियर QA म्हणून एक इंटरव्ह्यू दिला ह्या पोस्टसाठी. ठीक आहे. आणि बाळांनो, ज्यांना माहीत असेल ना, त्यांना सांगतो ज्यांना माहीत असेल ना, त्यांना हे नॉलेज असेल की बाबा ह्या पोस्टसाठी 3D डिझाइनचा काही संबंध नसतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 3D डिझाइनचे कोणते सॉफ्टवेअर्स येतात, SolidWorks, NX हे काही गरजेचं नाहीये ह्या पोस्टसाठी. पण ज्यावेळेस मी इंटरव्ह्यूला गेलो ना, त्यावेळेस मला मोस्ट ऑफ द क्वेशन्स 3D डिझाइनचे विचारले. ठीक आहे. का? कारण की माझं त्यांनी ड्रॉइंग रीडिंगचं नॉलेज चेक केलं त्यावेळेस. आता बघा, ही एक अशी स्किल आहे जी मला जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस येत होती. आमच्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल्स होत होते. त्याच्यामुळे मी 3D डिझाइन शिकलो होतो. त्यामुळे माझं ड्रॉइंग रीडिंग हे चांगलं होतं. ज्यावेळेस मी ऍक्च्युअल काम करायला लागलो, ऍक्च्युअल जॉब करायला लागलो ॲज अ क्वालिटी अश्युरन्स इंजिनियर, त्यावेळेस मला ह्या स्किल्सचा काही फायदा झाला का? नाही. मला ह्याच्यातली फक्त एक ही जी स्किल आहे ड्रॉइंग रीडिंगची, हिची गरज लागली. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, की बाळांनो, काही-काही स्किल्स अशा असतात, ज्या तुम्हाला ॲक्चुअली असं वाटत नाही, की बाबा मला ही स्किल गरजेची आहे. पण ज्यावेळेस तुम्ही जाता ना, त्यावेळेस त्याच स्किलच्या बेसिसवरती तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये चांगला प्रिफरन्स दिला जातो. आता बघा, जर मला त्यावेळेस 3D डिझायनिंग बद्दल काही नॉलेज नसतं, काही सॉफ्टवेअर्स बद्दल नॉलेज नसतं, तर त्यांनी मला प्रेफरन्स दिलाच नसता. हे मला कळतंय आता. ठीक आहे बाळांनो. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कोणती स्किल शिकायची, तुम्ही ज्या फील्डमध्ये असाल ना, त्या फील्डनुसार तुम्ही डिसाईड करा, की बाबा मला समजा आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगला आहे तुम्ही. ठीक आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. मग आता मी नक्की शिकू काय? मी 3D डिझाइन शिकू, चेन मॅनेजमेंट शिकू, अशा असंख्य गोष्टी आहेत. शिकू काय? तर सगळ्यात अगोदर हे डिसाईड करा, की तुम्हाला जॉब कशामध्ये करायचा आहे. तुम्हाला इन फ्युचर ज्यावेळेस तुम्ही कंपनीत जाणार, त्यावेळेस कंपनीमध्ये तुम्हाला कोणती पोझिशन हवी, तुम्हाला कोणत्या पोर्टफोलिओसाठी काम करायचं, तुमचं तुम्हाला काम काय करायचं हे अगोदर डिसाईड करा आणि त्याच्या हिशोबाने त्या स्किल शिका. हे बघा, आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होतो, की स्किल शिकायच्या कशा? हे बघा, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. एक नॉन टेक स्किल आहे असं समजू आपण, जी आपल्या इंजिनिअरिंगशी रिलेटेड नाही. ती आहे व्हिडिओ एडिटिंग. ठीक आहे. आता बघा, ही स्किल आता सगळ्यांनाच येते. आता म्हणजे खूप सारे लहान-लहान मुलं पण ते VN, CapCut याच्यावरती व्हिडिओ एडिट करतात. पण बघा, आता जे मुलांना सॉफ्टवेअरचा अनुभव आहे, म्हणजे ज्यांना प्रीमियर प्रो किंवा आफ्टर इफेक्ट्स किंवा CapCut किंवा काय म्हणतात त्याला, DaVinci Resolve, ह्या सगळ्या सॉफ्टवेअरचा अनुभव आहे ना, त्यांना एक माहीत असेल, की व्हिडिओ एडिटिंगची एक सिंपल प्रोसेस असते. काय? सगळ्यात अगोदर आपण काय करतो, ज्या क्लायंट्सनं किंवा जे आपण व्हिडिओ शूट केलेले, त्याच्यातनं आपण व्हिडिओ सेपरेट करतो. आपण सॉर्ट आउट करतो, की बाबा ह्याच्यापैकी आपल्याला लागणारा व्हिडिओ कोणता आहे, ह्याच्यापैकी आपण किती व्हिडिओ यूज करणार आहे. त्याच्यानंतर आपण त्याला जे आपण सिलेक्ट केलेले व्हिडिओज आहेत, त्याच्यामधनं आपण कोणता पार्ट यूज करणार हे करतो. म्हणजे व्हिडिओ ट्रिम करतो. ते ट्रिम झाल्यानंतर आपण त्यांना अरेंज करतो आपल्या म्युझिकच्या अकॉर्डिंग किंवा आपल्या स्टोरी लाईनच्या अकॉर्डिंग. त्याच्यानंतर अरेंज केल्यानंतर आपण त्यांना इफेक्ट्स मारतो, ट्रान्झिशन देतो. नाहीतर आपण म्युझिक लावून त्याच्यानंतर कलर ग्रेडिंग करून आपण फायनल रिझल्ट काढतो. आता बघा, ही एक स्किल आहे. आता माझं सॉफ्टवेअर प्रीमियर प्रो असू किंवा CapCut असू किंवा DaVinci Resolve असू, मग मॅटर काही करणार आहे का? नाही. ही एक स्किल आहे. ह्या स्किलचा बेस काय होता, की तुम्हाला कळलं, की बाबा मला व्हिडिओ कसे एडिट करायचे हे माहिती आहे. सॉफ्टवेअर कोणतंही असो, मॅटर करणार आहे का? नाही. तर बाळांनो, ज्यावेळेस आहे ना तुम्ही कोणती स्किल नवीन शिकाल ना, त्याच्या अगोदर त्या स्किलमध्ये काय-काय तुम्हाला शिकायला गरजेचं आहे किंवा त्या स्किलचा बेस काय, त्या स्किलचं लॉजिक काय, हे तुम्ही शिकून घ्या. आता आणखीन एक एकदम सोपं एक्झाम्पल देतो. शेती करणं. बघा, शेती करणं ही एक सुद्धा स्किल आहे. तुम्हाला माहिती आहे, शेतीमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो? नांगरणी करतो, पेरणी करतो. त्याच्यानंतर मध्ये जो स्पेस आहे हार्वेस्टिंग पर्यंत, त्यापर्यंत काय असतं, की ते जे आपण लावलेलं रोप आहे, त्याची आपण काय होतो, काळजी घेतो. आता बघा, तुम्ही कोणत्याही रोपाची शेती, कोणतंही पीक लावा. तुम्ही गहू लावा किंवा स्ट्रॉबेरी लावा. तुमचं जे मेन काम आहे काय, नांगरणी, पेरणी आणि मधला जो गॅप, जो हे आहे इंटरव्ह्यू, मधला जो काय म्हणतात त्याला,
जे आपण ज्यावेळेस पिकाची काळजी घेतो तेवढंच फक्त बदलणार आहे अकॉर्डिंग टू जे आपलं क्रॉप आहे. बाकी जो बेस आहे ते तर सेमच राहणार, की आपल्याला पीक लावावंच लागणार आहे. त्याच्यानंतर त्या पिकाची काळजी घ्यावीच लागणार आहे. त्याच्यानंतर राईट टायमिंगला त्याला हार्वेस्ट करावंच लागणार आहे. हे बेस जो आहे तो सेमच राहणार आहे. तसं अनेक स्किल्समध्ये असतं, की बाबा जो बेस असतो ना तो सेमच राहतो. लॉजिक जे असतं ना त्याच्यामागचं ते सेमच राहतं. त्याच्या आतमध्ये जे आपण शिकणार ना त्यालाच काय बोलतात, त्या स्किलची मास्टरी करणे. बरोबर आहे का नाही? म्हणजे आता एखाद्याला माहिती आहे, की मला गहू कसा लावायचा, एखाद्याला माहिती आहे स्ट्रॉबेरी कशी लावायची. मग ते लोकं काय आहेत, त्या पिकांमध्ये मास्टर आहेत. त्यांना खूप वर्षाचा अनुभव आहे किंवा ते शिकून आलेत. मग त्याच्यासाठी आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे, की आपण जेव्हा एखादी नवीन स्किल शिकू ना, त्यावेळेस त्या स्किल्सचा बेस काय आहे? त्यावेळेस ती स्किल शिकण्याच्या अगोदर हे बघा, की तुम्हाला त्या स्किलमध्ये काय-काय शिकण्याची गरज आहे. ठीक आहे. आता बघा, आता जर मला एखाद्याने विचारलं, की बाबा ड्रॉइंग रीडिंग ही एक स्किल आहे. ही स्किल कशी शिकावी? तर मी तुम्हाला सांगणार, की ड्रॉइंग रीडिंगमध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर त्या ड्रॉइंगचं नाव वाचता आलं पाहिजे. ती ड्रॉइंग कधी बनली हे माहीत पाहिजे. ती ड्रॉइंग किती रिव्हिजन्समध्ये बनली हे माहीत पाहिजे. त्याच्यानंतर त्या ड्रॉइंगमध्ये जो पार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये कोणतं मटेरियल यूज केलं हे हे रीड करता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्या ड्रॉइंगवरती ऑलरेडी मेन्शन केलेल्या असतात. त्याच्यानंतर ड्रॉइंगमध्ये कोणतं डायमेन्शन जे आहे ते क्रिटिकल आहे, कोणतं डायमेन्शन जे आहे ते महत्वाचं आहे, हे रीड करता आलं पाहिजे. डेटम कोणता आहे हे रीड करता आलं पाहिजे. हे आहे एक बेसिक त्या ड्रॉइंगचं. मग ड्रॉइंग कोणतीही देऊ द्या, काही फरक पडणार आहे का? नाही. त्या पद्धतीनं स्किल कोणतीही असू द्या, तिचा बेस तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, की बाबा आपण स्किलचा बेस कसा आता हे बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला पायथन शिकवायची किंवा एखादी कोडिंग लँग्वेज शिकवायची. तर त्या लँग्वेजमध्ये महत्वाचं काय? आता बघा, मी ऑलरेडी एक ChatGPTला हा प्रॉम्प्ट दिलेला आहे. आय वॉन्ट टू लर्न पायथन फ्रॉम बेसिक. धिस इज माय फर्स्ट लँग्वेज. सो गिव्ह मी की पॉइंट्स व्हिच आय शुड लर्न टू मास्टर इट. ठीक आहे. मग त्यांनी ना मला काही पॉइंट्स दिले म्हणजे पायथनचे बेसिक म्हणजे व्हॉट इज प्रोग्रामिंग पासनं व्हेरिएबल्स काय असतात, त्याच्यापासून डाटा टाइप्स, त्याच्यानंतर इनपुट आउटपुट, त्याच्यानंतर अशा असंख्य त्यांनी मला स्ट्रिंग्स ह्या सगळ्या गोष्टी दिल्या ज्या मला पायथन शिकताना गरजेच्या आहेत. आता बघा, हे माझ्याकडे किती 10-15 पॉइंट्स असतील त्यांनी दिलेले. हे बघा 14 14 पॉइंट पर्यंत मला त्यांनी दिले, की बाबा हे तू अगोदर शिकून घे. जर मी हे शिकलो, तर मला त्या लँग्वेज मधलं एक बेसिक नॉलेज आलं आणि मग त्याच्यानंतर आता मेन पॉइंट काय असणार, आपण त्याच्यावरती ॲप्लिकेशन त्याच्यानंतर त्याचे काही ॲक्चुअल लाईफ मधले यूज किंवा जे पण असेल त्या स्किलला मास्टर करण्यासाठी ते आपल्याला शिकणं गरजेचं आहे. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्ही असं करा, की तुम्हाला कोणतीही शिकायचं असेल लँग्वेज किंवा 3D डिझायनिंग, तर तुम्ही ChatGPTला जा. हाच प्रॉम्प्ट टाका. इथं काय फक्त मेन्शन करा, आय वॉन्ट टू लर्न पायथन आहे. तिथं टाका 3D डिझायनिंग इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग फ्रॉम बेसिक आणि धिस इज माय फर्स्ट लँग्वेज हे काढून टाका. सो गिव्ह मी की पॉइंट्स. मग ते ChatGPT तुम्हाला सगळे की पॉइंट्स देईल आणि मग तुम्ही ते की पॉइंट्स शिका. बाळांनो सगळ्यात महत्वाचं आहे ते. ठीक आहे. कळालं तुम्हाला कसं शिकायचं? बघा, का शिकायचं हे तुमचं क्लिअर झालं पाहिजे, की मला जॉब पाहिजे त्या स्किलमध्ये, का मी ॲज अ हॉबी म्हणून शिकतोय. मग कसं शिकायचं ह्याचा हे ChatGPTच्या हेल्पनं तुम्ही शिकून घ्या. ठीक आहे. बाळांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.